नमस्कार, मी डॉक्टर जयश्री शनिक पाटील। आज आपण पाहणार आहोत नॉनव्हेजची मसाला करायची घरगुती रेसिपी, गावरान मसाला। नॉनव्हेज म्हणजे 2 किलो मटन। तर बघा, आपण आता मसाले इथं पाहूया। एक 5-6 कांदे बारीक चिरून भाजून तेलावर घेतलेले आहेत। इकडे 2 गट्टू खोबरं बारीक चिरून तेलावर भाजून घेतलेलं आहे। 5-6 लसूणचे गड्डे सोलून धुवून लसूण घेतलेला आहे। 2 एवढे मोठे हे आल्याचे तुकडे आहेत। एक पूर्ण छोटी पेंडी कोथिंबीरीची आहे। आणि मग खडा मसाला 1 वाटी तीळ आहेत। अगदी पाव वाटी जास्त तीळ जास्त जिरे घ्यायचे नसतात। 5-6 मिरे अंदाजे, 5-6 वेलदोडे आहेत, 4 बदाम फूल आहेत, 5-6 लवंग आहेत आणि दालचिनीचे हे तुकडे आहेत। तर हे सगळा खडा मसाला भाजून घेतलेला आहे। आता हा खडा मसाला अगोदर बारीक करायचा, त्यानंतर जिरे बारीक करायचे, त्यानंतर तीळ बारीक करायचे, कारण तिळाला तेल सुटतं। ह्यानंतर तो मसाला बाजूला काढायचा। पहिल्यांदा आपण खोबरं बारीक करायचं, खोबऱ्यावरच परत कांदा घालायचा, नंतर लसूण घालायचा आणि हे आलं जे आहे ते किसून घालायचं आणि शेवटी कोथिंबीर घालायची। आणि मग हे 2 बॅचमध्ये बारीक केल्यानंतर परत हा सगळा मसाला एकत्र करायचा। आणि मग फोडणी करताना कढईमध्ये 2 वाटी तेल घालायचं। तेल तापल्यानंतर आपला घरचा कांदा लसूण मसाला घालायचा, म्हणजे चटणी घालायची, आणि त्यानंतर हा बारीक केलेला सगळा मसाला त्याच्यामध्ये घालायचा आणि तेल सुटेपर्यंत तो मसाला हलवायचा। आणि मग त्या मसाल्यातल्या आपल्याला हवं तसा अंदाजे थोडासा वाटीभर मसाला बाहेर काढायचा रश्श्यासाठी, आणि राहिलेल्या सगळ्या मसाल्यात शिजलेलं मटण आपण घालायचं। आपण आता ते ॲक्च्युली प्रोसिजर आपण बघूया कढईमध्ये। पहा, आता आपण हा खडा मसाला बारीक केलेला आहे। ही जिरेपूड सेपरेट बारीक करून काढली, हे तीळ बारीक केलेले आहेत, आणि आता हे 2 गट्टू खोबरं भाजलेलं बारीक केलेलं आहे। हा कांदा भाजलेला बारीक केला आहे। आणि याच्यामध्ये आता मी हे पहा, हे असं आता लसूण कांद्यातच घालणार आहे, आणि हे आलं पण असं आपण आता ह्यामध्येच घालणार आहोत। हां, आता हे बारीक केल्यानंतर शेवटी ही कोथिंबीर बारीक करणार, आणि हे सगळं परत मोठ्या जारमध्ये एकत्र बारीक करणार आहोत। आता हे पहा, भाजलेला कांदा, आलं आणि लसूण मस्त अशी पेस्ट झालेली आहे। आता हे सगळं याच्यामध्ये घालणार आहे मी, खोबऱ्यामध्ये। ही खोबऱ्याची पण पेस्ट आहे। आता लास्टला त्याच्यामध्ये कोथिंबीर पण घालायची आहे। आता ही पहा, मी कोथिंबीर बारीक केलेली आहे। आता परत हे आपण रवाळ जे सुरुवातीला बारीक केलेलं तीळ आहेत ते परत आता ह्यामध्ये घालायचे। आता ह्यातली आपल्या खड्या मसाल्याची पूड परत ह्यामध्ये घालायची, अशी थोडी राखीव ठेवायची, आणि थोडी ही जिरेपूड पण थोडी घालायची, थोडी ठेवायची। आता परत हे आपण बारीक करतोय, थोडंसं पाणी घालून, अगदी 1-2 चमचे पाणी घालतोय एकजीव होण्यासाठी। हे पहा, आता हे वाटण तयार आहे आपलं मसाल्याचं। म्हणजे याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर आहे, याच्यामध्ये कांदा भाजलेला, खोबरं आणि खडा मसाला आहे। आता परत हे दोन्ही भांडी, हे मोठं भांडं आहे, छोटं भांडं, आता छोट्या भांड्यातलं परत ह्यामध्ये घालायचं, या मोठ्या भांड्यात, आणि परत थोडंसं पाणी घालून हे मिश्रण तयार करायचं, आणि म्हणजे हा खरा नॉनव्हेजचा घरगुती गावरान मसाला तयार। आता ह्यातला कोथिंबीर आणि आलं लसूणचा मसाला मी आता ह्या मोठ्या भांड्यात घातलेला आहे, थोडंसं पाणी घातलेलं आहे, आणि जरा आपण राखून ठेवलेली खडा मसाल्याची पावडर परत ह्यामध्ये घातलेली। आता मिक्सरला हा सगळा एकजीव करून फिरवून घ्यायचा। हा पहा, आपला फायनली एकजीव सगळा मसाला झाला। मगाशी आपण पाहिलेलं किती मोठा सगळा मसाला होता, पण आता हा बघा केवढा झालाय। आता मी एका बाउलमध्ये काढते, मग तुम्हाला तो पोर्शन लक्षात येईल किती आहे तो। हा पहा, एवढा आता ह्या मिक्सरच्या भांड्यातून काढलेला साधारण एवढा डबा भरून झालेला आहे। वजन केलं तरी ह्या मसाल्याचं जवळजवळ अर्धा किलो ते 3 पावशेर एवढं होऊ शकतं। मस्त खमंग असा वास येतो ह्या मसाल्याला। आता छान, आता आपण कढईत तेल टाकून आपण हा मसाला परत तेल सुटेपर्यंत भाजायचा असतो। आता आपलं तेल तापलेलं आहे। आपण आता हा भाजलेला मसाला पूर्ण ह्या तेलामध्ये घालणार आहोत। त्याच्या सोबतीला हे लाल तिखट। आता तेल तापल्यानंतर मी गॅस बंद केला, कारण आपली तिखट करपू शकते।
जिरे टाकून बघितलं तेल तापलंय का. हां, नाहीतर चटणी करपते. आता हा घरचा कांदा लसूण मसाला म्हणजे चटणी. तर ही आता 2 पळ्या आपण चटणी टाकत आहोत. आपल्या आवडीनुसार असेल, जेवढं झणझणीत लागेल तेवढं. आता ही चटणी हलवली आणि मग हा सगळा मसाला आहे, हा पूर्ण मसाला आता मी ह्यामध्ये असा घालून भाजणार आहे. हे पहा, मी हा सगळा मसाला आता तिखट घालून कढईमध्ये घातला आहे. आणि आता पूर्ण आपण हे कसं साईडला तेल सुटलं ते तर तेल जातं हळूहळू, आणि परत मसाला भाजल्यानंतर खालून तेल सुटायला लागतं कढईला. तोपर्यंत हा साधारण एक 10 ते 15 मिनिट सलग हलवला तर मसाला भाजू शकतो. पण एकसंधपणे एकसारखापर्यंत हा मसाला हलवायला लागतो. आता बघा, ते आपण घातलेलं सगळं तेल शोषून घेतलं त्या मसाल्यानं. आता मंद आचेवर भाजावं लागतो. आपलं तेल तापलेलं आहे. नॉनव्हेज 2 किलो आपण फोडणीला घालतोय. त्याच्यामध्ये मी कांदा लसूण आणि आलं घातलेलं आहे. थोडीशी तेलात कोथिंबीर पण घालायची. हे पहा, आता आपलं असं मसाल्याला तेल सुटत आहे. 15-20 मिनिट झाला, अजून मसाला हा भाजतोच आहे. कांदा भाजलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी आता लिव्हर पीस घातलेले आहे. आणि आता ही चरबी घालायची अगोदर. आणि नंतर सगळं हे मटण घालायचं. आता हे सर्व मटण घातलेलं आहे आणि थोडंसं असं झाकून ठेवायचं, वाफेवर शिजवायचं 15 मिनिट. आणि नंतर रसा हवा तेवढं आपण पाणी घालायचं आणि 4 शिट्ट्या करायच्या. इकडे मसाल्याला आता तेल सुटत आहे. मसाला आपला तयार झालेला आहे. आता मटणाला अंगचं पाणी सुटलेलं आहे. 15 मिनिट असंच पाणी सुटलं. आता मी त्याला आपल्याला हवा तेवढा रशाचं पाणी, गरम पाणी घालून 4 शिट्ट्या देऊन शिजवणार. आता सुक्या मटणाचा मसाला आणि रश्शाचा मसाला आपला तयार आहे. आता सुकं मटण या कुकरमध्ये शिजलेलं आहे. तोपर्यंत परत आता हा मसाला तेलामध्ये घालायचा. तुम्ही म्हणाल किती तेल, तर तेलाशिवाय मटणच होत नाही आहे. तर याच्यामध्ये आता गॅस मी बंद केला आहे. थोडासा हिंग घालते, थोडीशी हळद घातली, परत एकदा फ्लेवरसाठी लसूण घातला. मसाल्यात आहेत पण वरून फ्लेवर छान लागतो. आणि झणझणीत होण्यासाठी परत एकदा लाल तिखट घालते. आणि आता हा भाजलेला आपण हा तयार मसाला मी त्यामध्ये घालत आहे सुक्यासाठी. आणि आता परत हे हलवायचं, सगळाच मसाला ह्यात घालून. आणि शिजलेलं मटण ह्यात टाकायचं. चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर घालायची. आता आपण मसाले भाजलेल्या कढईमध्ये तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 पळी तेल आहे. आणि ह्याच्यामध्ये मी ही लाल तिखट घालणार आहे. आणि त्यात शिजलेल्या मटणाचं पाणी ओतणार, म्हणजे ह्या कढईत रस्सा आणि त्या कढईमध्ये सुकं. आता भाजलेला मसाला रशासाठी मी 2 पळ्या तिखट घातले आणि त्याच्यामध्ये हा भाजलेला मसाला घातलेला आहे. मस्त रंग आला आहे बघा. आणि आता ह्याच्यात मटणाचं शिजलेलं पाणी ओतायचं. हे पहा, आता आपलं झणझणीत असं मस्तपैकी 2 किलोचं नॉनव्हेज म्हणजे सुकं मटण तयार आहे. छान असा कट आलेला आहे. वरून कोथिंबीर घातली आहे. आणि हा कट बघा रश्शाचा 2 किलोसाठी एका
कढईत रस्सा आणि एका कढईत सुकं मटण. आता मस्त भाकरी करायच्या आणि खायचं. रेसिपी आवडली आणि चव आवडली तर जरूर मला फोन करा. माझा फोन नंबर आहे 9860092132. धन्यवाद.